नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 48. सृष्टीतील मूलतत्वांची संख्या एकूण 25 अशी गणना केल्यामुळं या तत्त्वज्ञानाला सांख्य असं नाव मिळालं. सृष्टीतील सर्व पदार्थ भिन्न दिसत असले तरी त्यांच्यात एक समान मूलभूत तत्त्व आहे असं हे शास्त्र म्हणतं. या तत्त्वाला प्रकृती असं नाव असून ती अनादी म्हणजे जिला सुरुवात नाही, म्हणजे जी सदैव आहे, आणि स्वयंभू म्हणजे आपणच उत्पन्न झालेली आहे असं या शास्त्रात मानलं जातं. पण ती अचेतन असल्यामुळे म्हणजे जड असल्यामुळे आपण होऊन काहीही करू शकत नाही. तिचा दुसऱ्या पुरुष या एका अनादी स्वयंभू पण सचेतन अशा तत्वाशी संयोग झाला म्हणजे सृष्टीतील विविध सजीव आणि निर्जीव प्रकार बनतात. प्रकृतीच्या अंगभूत असलेल्या सत्व, रज आणि तम या गुणांच्या कमी अधिक मिश्रणानं अनेकविध सृष्टी बनते. पंचमहाभूतांपासून सर्व निर्जीव वस्तू आणि सजीव वस्तूतील प्राणीमात्रांची शरीर बनतात. अशा शरीराशी पुरुषाचा संयोग झाला की प्राण्यांच्या शरीरात जीव प्रवेशतो. पुरुष हा खरे पाहता अकर्ता, काहीही न करणारा आहे. पण प्रकृतीच्या पसाऱ्याला भुलून तो अज्ञानानं प्रत्येक गोष्टीचं कर्तृत्व स्वतःकडे ओढवून घेतो. त्यामुळे प्रत्येक कृतीचा बरावाईट परिणाम त्याला भोगावा लागतो आणि तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडतो. त्याचं मी करता हे अज्ञान म्हणजेच अहंकार जेव्हा दूर होतो तेव्हा तो कर्मबंधनातून सुटून कैवल्यपदाला म्हणजे मुक्तीप्रत जाऊन पोहोचतो. असं हे तत्त्वज्ञान संक्षेपानं सांगता येईल. सांख्य तत्त्वज्ञान ईश्वर मानत नाही. याहून अधिक मान्यता पावलेलं दुसरं तत्त्वज्ञान म्हणजे उपनिषदातून विकसित झालेलं वेदांत तत्त्वज्ञान. या शास्त्रानुसार ईश्वर हाच अनादी, अनंत, स्वयंभू, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान इत्यादी गुणांनी युक्त आहे. तसेच प्रकृती आणि पुरुष दोन्ही ईश्वरापासून बनलेले आहेत असं मानलं आहे. वेदांतात प्रकृतीला अपरा म्हणजे कनिष्ठ प्रकृती, क्षर म्हणजे नाशवंत किंवा माया अशा नावानं संबोधलं जातं. तसेच पुरुषाला परा म्हणजे श्रेष्ठ प्रकृती, अक्षर म्हणजे नाश न पावणारा आणि जीव किंवा जीवात्मा अशीही नावं दिलेली आहेत. आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे सांख्यमताप्रमाणे प्रकृती एकच असली तरी पुरुष प्रत्येक प्राण्यासाठी वेगळा म्हणजे असंख्य असतात. वेदांताप्रमाणे सर्व प्राण्यामध्ये पुरुष अर्थात जीव एकच असून तो परमात्म्याचा अंश आहे. हे फरक सोडले तर सांख्यांच्या सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम थोड्या किरकोळ मतभिन्नतेसह वेदांतात स्वीकारलेला आहे. तसेच जीवात्म्यानं प्रत्येक कर्माचं कर्तृत्व आपल्याकडं घेणं थांबवल्यानंतरच तो मुक्तीची वाटचाल करू लागतो, हेही मान्य केलं आहे. गीतेत वेदांताला थोडं झुकतं माप देत दोन्ही तत्त्वज्ञानांचा समन्वय केलेला दिसतो. तसंच सांख्यांच्या त्रिगुण कल्पनेचा विस्तार करून कर्म, त्याग, दान, यज्ञ, श्रद्धा, तप एवढंच नाही तर आहार, सुख, दुःख इत्यादींची सुद्धा उत्तम, मध्यम आणि त्याज्य रूपं कोणती याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. अशा तऱ्हेनं सर्वसामान्य लोकांना उत्तम जीवन कसं चालवावं याचा मार्ग गीतेनं दाखवून दिलेला आहे. आतापर्यंतच्या विवरणाला क्षराक्षर विचार अर्थात नाशवंत जगत आणि अविनाशी ईश्वर यांचा विचार असं नाव आहे. नाशवंत शरीराला क्षेत्र आणि त्याला जाणणारा आत्मा हा क्षेत्रज्ञ अशीही नावं अन्यत्र दिली आहेत. क्षेत्र म्हणजे शेत. शरीराला शेत का म्हटलं आहे त्याचं स्पष्टीकरण या शरीरात पापपुण्य पिकतं म्हणून हे शेत असं श्री ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेलं आहे.
पंचमहाभूतांच्याकडून बनलेल्या शरीरात जीवात्मा प्रवेश करून चेतना उत्पन्न करतो. शरीर, मन आणि बुद्धी या सर्वांकडून एकत्रितपणे काम करून घेतो. मृत्यूच्या वेळी वाऱ्यानं फुलातून वास ओढून न्यावा तशी जीवात्मा चेतना घेऊन जातो. आत्म्यावर 5 कोश असतात असं म्हटलं जातं. सर्वात बाहेरचं आवरण म्हणजे शरीर. ते अन्नापासून बनतं म्हणून त्याला अन्नमय कोश म्हणतात. त्याच्या आतील आवरणं क्रमाक्रमानं अधिकाधिक सूक्ष्म होत जातात. ती म्हणजे प्राणमय कोश, त्याच्याही आत मनोमय कोश, त्याहून आत विज्ञानमय कोश आणि शेवटचा आनंदमय कोश. सतत अभ्यासानं या कोशांच्याही आत असलेल्या आत्म्याची अनुभूती घेणं हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे असं अध्यात्मात मानलं जातं. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यादव.